येस. नमस्कार. माझ्या चिमलच्या सगळ्या भावा भयणांक आणि त्याचप्रमाणे आमच्या समस्त गोंयकारांक आमचो चिमलकारांचो तुमकां नमस्कार. काल आमी सीएमांक मेळ्ळे. जशें तेणी आमकां आमच्या 15 तारखेच्या एजिटेशनाच्या वेळार एक उतर दिल्लें की 2 दिसांनी आपूण तुमच्या बरोबर चर्चा करता म्हणून. आमकां आशा आसली की ते आमचे कडेन खूप सकारात्मकरित्या आमकां कितें बरी खबर दितले म्हणून. पूण जशें आमी काल तांकां मेळ्ळ्या उपरांत तुमकां सगळ्यांक सांगिल्लें आसा की आमच्या मुख्यमंत्र्यान आपलो शब्द पाळूंक ना. आमची सगळ्यांची निराशा केली. ताणी परतून तेच तुणतुणे वाजयले आणि सबंद गोंयकारांचो असो समज करून दिलो की हांगासर ह्या तळ्यार ह्या वेटलँडान 4.5 लाख जमीन आसा आणि आमी सरकार हांगासर मागता कितकी जागा फक्त आणि फक्त 20,000 स्क्वेअर मीटर. हे उलयतना हो स्टेटमेंट करताना ताणी हो विचार करूंक ना की ती जी जागा जेचेर जी जागा फक्त रस्त्याच्या तेकून आसा, हायवे तेकून आसा अशी ते क्लेम करता, ती जागा कितकी सेन्सिटिव्ह आसा ती. काल तेंच्यांनी एक आनीक एक व्हडलो म्हणजे तांकां खबरूच ना की ते जे तरेन जस्टिफिकेशन दिता ते स्वताकूच कितके कॉन्ट्राडिक्ट करता. ते कशे गेले 8 दीस जालो म्हाजो स्टेटमेंट चालूच आसलो. कितें म्हणून की हांगासर युनिटी मॉला खातीर दर 25,000 जागा घेतली आणि प्रशासन स्तंभाक 25,000 जर घेतली जागा जाल्यार जाली कितकी 50,000 स्क्वेअर मीटर जाली. आणि या 50,000 जागेन तेंच्यांनी कॉन्क्रिटायझेशन केलें, कॉन्क्रीट घातले, सपाट केली जागा. जाल्यार हे आमचे वेटलँड जे आसा ताका कसो मार बसतलो, तो पावस पडटलो, ते पावसाचे उदक आमच्या ह्या वेटलँडाक तळ्याक मेळपाक ना. आमचे एक्वाफायर जे आसा तळ्याचे अथवा
ही कॅचमेंट एरिया जी आसा ती डिस्टर्ब जातली हे हांव सदोदीस सांगत आसलो, अधोरेखीत करीत आसलो. ह्या म्हज्या स्टेटमेंटाक काउंटर करपा खातीर काल तेंच्यांनी एक व्हडलो स्टेटमेंट केलो तो असो की आमी हांगासर कॉन्क्रिटायझेशन करचो ना, तर करतले कितें, स्टील प्लेट्स घालतले. जे स्टील घालून ते खंय सुरवातीक तेंच्यांनी सांगिल्ले फक्त 4 मजली बिल्डिंग येतली म्हणून हांगासर युनिटी मॉलाची. आम्ही जेन्ना आरटीआय इन्फॉर्मेशन मागले त्या वेळार आमकां दिसून आयलें. पण आता जेन्ना तेंच्यांनी बीडीओ वचून कंस्ट्रक्शन लायसन मागले त्या वेळार जो प्लॅन जो सादर केलो तो 9 फ्लोराचो आसा, 9 फ्लोर. ते काल आमी जेन्ना ताका मेळ्ळे तेंचे नदरे काढून दिले. अरे फक्त जर थंय फक्त आनी फक्त जर 40 जर हे जर जाय स्टॉल जर जाय जाल्यार ही 9 मजली बिल्डिंग कोणा खातीर? हो कमर्शियल प्रकल्प न्ही. हो काल एक आमी प्रश्न केल्लो आणि आता ते उत्तर कितें दिता ना, आमी स्टील प्लेट्स घालतले. स्टील प्लेट घालून ते 9 मजली हे आसा ते सगळे उबारतले. 26 तारीख आमचो प्रजासत्ताक दिन. हांव ह्या भाजपच्या सरकाराक सांगूंक सोदतां, जाली हे तुम्ही आमकां हो रिवॉर्ड दिता प्रजासत्ताकाचो या आदिवासी लोकांक, या गरीब आमच्या बहुजन समाजाक सांगता कितें तूं? तो प्रकल्प रद्द जावपाक शकना म्हणून. कोणाच्या बापायचो फात रे हो, कोणाच्या बापायचो फात? इतकी तुम्ही मिजास उलयता, धाडस कशें जाता तुमकां इतकी मिजास उलोवपाक? जर तर तुम्ही म्हणटा 25 कोटी तुम्ही खर्च केल्या म्हणून आता सगळे सोशल मीडियाचे हांगासर सगळे बसलेले आसा, प्रेस मीडिया बसलेली आसा, गेट ओपन आसा. वचून साधो कॉमन मनीस सुद्धा तो पळयतलो ते 25 कोटीचे काम झालं. ते 25 कोटीचे काम ते कोणाक म्हटलेला मारता. आणि जर तर तुम्ही स्टील स्ट्रक्चरूच जर हांगासर आता उबो जर करता आसत तो तुज्यांनी खंय व्हरून घालपाक जाता. फाल्यां म्हणटलो तूं ना 25 कोटीचे हांगासर न्ही, 25 कोटीचे आमी ऑर्डर दिवन दवरलेली आसा मटेरियलाची, कामाची, जे कितें करतलो ताची, त्याचे सगळे परिणाम आमी कित्याक भोगपाचे, चिमलकरांनी कित्याक भोगपाचे? याचे उत्तर आमकां मुख्यमंत्र्यान दिवचे. 25 कोटीच्या तुम्ही गोष्टी करता आणि आमकां ब्लेम करता, चिमलकरांक ब्लेम करता. कित्याक म्हणून आमी सांगिल्लें तुमकां हो प्रकल्प हांगा उबारा म्हणून? आमकां विश्वासान घेतले तुम्ही? घेवंक ना, घेवंक ना. आणि म्हाका अजाप दिसता. बरें आता दिल्लीक आसले, दिल्लीक आशिल्ले ते, त्या दिल्लीच्या बीजेपीन तुमकां होच मेसेज दिल्लो आसा. प्रायम मिनिस्टर मोदीन तुमकां होच मेसेज दिल्लो आसा. चला करा तेंचेर अत्याचार म्हणून. मेळना जागा आनी दुसरी ऑल्टरनेट जागा ना तुमचे कडेन. झोन ऑफ इन्फ्लुएन्साचे उलयता. या पळय 2 रिपोर्ट फाल्यां हांगासर वता ते हेका येता, सर्वेक येता. सर्वे कित्याक करपाक येता म्हणून सांगलें तेंच्यांनी, म्हाका लेटर धाडलें. हे हांगासरले फक्त मोला पुरते.
कोल्हापूरच्या इथून झोन ऑफ इन्फ्लुएन्सचा जो इश्यू असा तो सॉल्व्ह जाता हा विचारू शकता. अरे तुमचे दोन कॉन्ट्राडिक्टरी रिपोर्ट असा. NIO रिपोर्ट 1, NIO रिपोर्ट 2. एरिया ऑफ वेटलँड इज 1.55 एका रिपोर्टान. दुसऱ्या इथून एरिया ऑफ वेटलँड 1.7. झोन ऑफ इन्फ्लुएन्स पहिल्या रिपोर्टान 26.31 हेक्टर्स. दुसऱ्या रिपोर्टान झोन ऑफ इन्फ्लुएन्स इज 34.81. हे जे सगळे जे आसा पळय काय न्हू एका मुख्यमंत्री आमचो डॉक्टर प्रमोद सावंत हो भियेल्लो आसा. आणि म्हणून वो फक्त उलयता ते कितें उलयता फक्त युनिटी मॉलाची जी पळय हांगासरली 25,000 जागा आसा तिच्या पुरते उलयता. बाकीचो जो तळ्याचो हे आसा झोन ऑफ इन्फ्लुएन्स कोण चेक करतलो. कोण चेक करतलो म्हणजे तुझ्या पुरते पळयतलो आणि सांगतलो फाल्यां गोंयकारांक पळय ही आसा ती जागा आसा ती आमकां आसा. आणि दुसरे तो असो स्टेटमेंट केला ताणी काल आमचे कडेन. जर तर हे सगळे चेकिंग केल्यानंतर फाल्यां येऊन पळयल्यानंतर तो म्हणटा कितें जर तर ती जो झोन ऑफ इन्फ्लुएन्सान जर पडटा जाल्यार हो प्रकल्प म्हणटा आपूण कितें करता रद्द करता म्हणटा. म्हणजे ही दुतोंडीपणां जाली न्हू. तेन्ना तू बंद करता आता कित्याक बंद करिना. तेन्ना तुका ते रिस्ट्रिक्शन लागना ना हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचो प्रोजेक्ट हो आम्ही बंद करूंक शकना म्हणून. करा मरे तुमकां कितें हरशीं म्हणून तुम्ही कायदे कानून तुमच्या हातीन घेतलेलेच आसा. लायसन नासतना हांगासर तुम्ही काम केले सगळे केले. आणि आता तुम्ही ते आमकां सगळी बाता सांगता. वय तुझो तेका काल सांगला हांवें तुजो प्रत्येक जो ऑफिसर जो आसा हेणी सगळ्यांनी फटींगपणां केल्ली आसा म्हणून. फटींगपणां लायसन मागतना सुद्धा तुम्ही फक्त फॉर्म नंबर 1 आणि 14 लायला. बाकीचे 6 डॉक्युमेंट लावून असले. व्हिडिओ तुम्ही फाईल हे करता अपील फाईल करता ते फाईल हे करता असताना तुमकां ज्युरिडिक्शन नासताना आणि त्या 1 महिन्या भितर तुम्ही बाकीचे डॉक्युमेंट घेता. हे मॅनिप्युलेशन नाही. हांव विचारूंक सोदता डॉक्टर प्रमोद सावंताक आमच्या मुख्यमंत्र्याक असल्यो सहानुभूती घेऊ नका की 4,500 मध्ये आम्ही फक्त त्यांच्याकडे हे मागता 20,000 मागता. पण ती जागा आसा ती 20,000 असू नाजाल्यार 10 मीटर असू हे आमचे म्हणणं आहे. आता तर अशें म्हणटा हांव ती झोन ऑफ इन्फ्लुएन्स आसू नासू पण ही संपूर्ण जे तळ्याचे जे वेटलँड जे आसा सगळे हे आम्ही फ्युचरा खातीर आमच्या फ्युचर जनरेशना खातीर आमच्या गोंया खातीर आम्ही राखून दवरतले. आणि येता त्या प्रजासत्ताक हेका आम्ही इतकंच म्हणटा की आमची प्रजा आसा त्यांच्या अजून हे येवंक ना सत्ता येवंक ना. अजून हे डिक्टेटोरियल हुकुमशाही पद्धतीन हे प्रजेक ना निस्पायत करता. हो माझो हे आसा मेसेज आसा. जाल्ला कितें रे तुमचें. तू म्हणटा हो गव्हर्नमेंटाचो प्रोजेक्ट IIT हेजो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचो प्रोजेक्ट आशिल्लो केला मरे तुम्ही करता मरे रिलोकेट तुम्ही. मागीर हांगासर तुमचो इंटरेस्ट कित्याक. हे तुम्ही त्रिमूर्ती पळय आसा CM मागीर बाब रोहन खंवटो पर्यटन मंत्री आणि आमचो आमदार हे त्रिमूर्ती काल आम्ही गेल्यानंतर तो मेळटा होतो तांकां. रोहन आणि हो कोण रुदोल्फ धाडस ना आम्ही असताना आमच्या समोरासमोर येऊन आमच्याकडे हे करपाक वार्तालाप करपाक असा धाडस. आम्ही गेल्या उपरांत कसल्यो काणयो सांगपाक हे मरे समोरासमोर. जेन्ना ह्या हांगासर ह्या हाडटा आसतना तेन्ना काय तुमकां येवपाक टाकले ना. हांव इतकेंच सांगता म्हज्या संबंद गोंयकारांक उलो मारता पळय हे आमकां आमचो मुख्यमंत्री आसा हो आमकां मिसगायड करता. कित्याक ह्या रोहन खंवट्याक हांव नको अजून तो हांडीर घेवन नाचता अशें म्हणटा. जे कितें आमी उलयता तेजेर एलिगेशन करता तेजेर फक्त हांसता तो. बरें स्मित करता सामकें इतके बरें स्मित करता कितें म्हणून सांगपाचें. जेन्ना त्यांच्या ऑफिसरांनी बाबा अशें केलें इलिगल केलें अशें सांगता तेन्नाय ते फक्त हांसता.
मिस्किल असता म्हणजे तुम्ही आमची किती थट्टा करता आदिवासी लोकांची हा अजून समजता तुम्ही गावड्याची बुद्धी आहात ती फक्त दोपरान म्हणून कपलानी उंगणा म्हणून हय असत बाकीचे असत पुढे पोर बसलेला असा आम्ही आणि बाकीचे आमचे असा अडाणी असू पुढे आता आमचे दोपरांच्या कपलान येयले कपलाक ह्या डॉक्टर प्रमोद सावंताक सांगूंक सोदता तेन्ना तेचे तुमकां सांगलेले आमी की आमची रूपरेषा कितें आहा ती ठरतली म्हणून ती अशी काल आमी बसले काल उलयले हे आंदोलन काल आमी सीएमाकूय सांगला की आंदोलन आसा ते तीव्र जावपाचें आसा म्हणून सो त्या प्रमाणे आमी सगळी जी आमची ह्या आसा स्ट्रॅटेजी आसा आमी फायनल केल्ली आसा कशे तरेन आमी फुडें वचपाचें तें जशें आमची तुमकां लगेच सांगता बाबा आयज आमी अमकें करपाचें आसा म्हणून तसो तो हें आसा आमच्या संपूर्ण प्रसिद्धी माध्यमांक तेचे आमी वार्ताहर आमी तुमकां करतले दितले पूण आतां ह्या क्षणाक ते सांगून आमी हांगासर म्हणजे धाकली मूड आमची 1.25 लाखाची आसा न्हू ती आमी आतां उगडी करूंक शकना काय प्रत्येक हेचे एक स्ट्रॅटेजी ठरलेली आसा ती मी त्या वेळार तुम्ही जाणा आमी म्हटलें आमी वयतले विधानसभेर वयतले विधानसभेर गेले आमी कशें गेले कितें गेले तुमकां खबर आसा परंतु कोणाक त्रास करूंक ना आतां सुद्दां जें कितें जातलें इतकेच संकेत दिता इतकेच अजून पर्यंत एक सुद्दां बीजेपीचो शिलेदार जो आसा तो मागीर सकयलो त्यांचो कार्यकर्तो सुद्दां आसून आमकां अजून येवन मेळोंक ना आनी जर ते मेळोंक ना जाल्यार आमकां कारण आमी तांकां वोट दिल्ले आसा जशे आमी आमचो सकयलो जो गांवचो जो हे आसा पयलो नागरीक सरपंच आसा जेडपी आसा आनी आमचो एमएलए आसा आमचे कितें चुकलें ह्या आंदोलनान तुमचे आमकां साथ आसा काय ना आमच्या हक्काक झगडटाना ते जशें आमी तांकां विचारपाक गेल्ले तशेंच आमचो हे जो आसा प्रत्येकाक ज्यांच्यांनी आमची मनां उगडली आसा तांकां आमच्या दारान फुडें उबें करप काय ना तें आमी ठरयल्लें आसा आनी त्या प्रमाणे आमची स्ट्रॅटेजी आसा आयच्या या 26व्या हंगर स्ट्रायकाच्या दिसा फर्स्ट हांव क्लॅरिफिकेशन दिता की काल आमी सीएमाक डिमांड्स घातले थोडे फर्स्ट डिमांड म्हणल्यार प्रशासन स्तंभ आनी युनिटी मॉल आनी बाकी कसलो प्रोजेक्ट हांगसर नाका हे फर्स्ट डिमांड तेज्या नंतर जे आमकां डिमार्केशन जाय झोन ऑफ इन्फ्लुएन्स तेजे डिमार्केशन जावपाक जाय रिवायज नोटिफिकेशन येवपाक जाय आमचे लेक मॅनेजमेंट कमिटीचे सजेशन्स ऑब्जेक्शन्स घेवपाक जाय आनी ते जावसर कसले दुसरे कन्स्ट्रक्शन हांगा येवपाक जायना हे जे फाल्यां सोदून जे जावपाचे सर्वे जावपाचे वो तेजोच भाग आमी फॉगलो झोन ऑफ इन्फ्लुएन्स तयाचो सगळे सर्वे नंबर आसा तितून 4-5 सर्वे नंबर तेजो आमी सर्वे मागलेलो ते कित्याक मागलेलो युनिटी मॉल अकोमोडेट करपाक मागोवंक नासलो परत क्लॅरिफाय करता ती आमची जागा जी आमकां नोटिफायड जाल्ली मात ती मेळोंक नासली आनी ती नोटिफायड जाला ती कमी जाल्ली नोटिफायड ती रेक्टिफाय करून परत तेची डिमार्केशन जावचे हे आमचे मागणे आसले हे हांव क्लॅरिफाय करता आता काल सीएमान आमकां सरळ सांगलें की युनिटी मॉल आपूण रद्द करूंक शकना कित्याक हो तेजो प्रेस्टिजियस इश्यू आहा शेतीचो आनी 25 कोटी म्हणजे 100 कोटी ऑलरेडी तांकां सँक्शन जाला 50 कोटी मेळ्ळा तांकां तितूंतले आनी 25 कोटी ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टराक दिला सो ते आमी ते स्टॅटीक लॉस जाता आनी त्या सेंटराक आमी सांगूंक शकना म्हणून तेजो फर्स्ट पॉयंट आसलो आनी तुमी जर आमकां युनिटी मॉलाक जागा दिता बाकीचे तुमचे आमी डिमांड्स आयकतात आनी प्रशासन स्तंभूय तुमचो आमी रिजेक्ट करता म्हणजे हांगासून व्हरता जर आमी युनिटी मॉलाक जागो दिता जाल्यार म्हणजे तेणी अशें सांगूं ना की प्रशासन तर आमी आतां तुमचो काडलो म्हणून तशें डायरेक्ट सांगूंक ना जर युनिटी मॉल तुमी दिता जाल्यार तशें मागीर तेणी म्हटलें 25 कोटी सो आतां आमकां सीएमा कडेन आनी भायर येवन तेणी म्हटलें 25 कोटी जिक्र केले
सो आमकां सीएमा कडेन 3 क्वेश्चन्स आसा. 25 कोटी खंय स्पेंड केल्ले ते तुमी आमकां दाखयचे. कित्याक ऑन ग्राउंड ते दिसना. थंयसर फक्त एक्सकॅव्हेशन केला आनी रोड करपाचें काम चालू आसा. कॉन्क्रिटायझेशन अजून चालू जावना. 25 कोटी खंय स्पेंड केला सीएमान ते दाखयचे. तो मागीर म्हणपाक लागलो सगळे प्री फॅब्रिकेटेड मटेरियल्स, मागीर सगळे तेंचे मॉड्युलर्स आनी मागीर सगळे तेंचे इंजिनियरींग आयटम्स ते असेंबल करतले दुसरे कडेन आनी हांगा येवन ते मागीर घालतले. सो आमचो दुसरो प्रश्न, ते जर ते असेंबल करून हांगा घालूंक सोदता तर ते दुसरे कडेन तूं घालूंक कित्याक शकना, हो आमचो दुसरो प्रश्न. आनी तो म्हणटा की पयशे आमचे वेस्ट जातले. सर जर तूं हांगसर तूं घालूंक शकना, जो आमचो डिमांड हांगा घालनाका म्हणटा, दुसरे कडेन तूं घालता जाल्यार तुजो पयशांचो दुरुपयोग, वेर इज द वेस्ट ऑफ मनी, हे तुज्या इंजिनियराक तुवें विचारपाचें. जे मॉड्युलर जे प्री तूं सगळे मटेरियल्स तो यूज करता, असेंबल करून हांगा यूज करूं सोदता ते दुसरे कडेन घाल, तो तुजे पयशे वेस्ट जायना. ही निवड फोटिंगपणां काल सीएम उलयतालो, इमोशनल लँग्वेज उलयतालो, लोकांक दाखयतालो की स्टेटीचे आनी सेंटराचे 25 कोटी हे चिमोलकार करूंक सोदता, तांकां नाका ते डेव्हलपमेंट. हो आमचो तिसरो प्रश्न आसा सीएमाक. चवथो व्हेरी इम्पॉर्टंट, तो आतां आमकां परत डिस्कशनाक आपयता, फाल्यां तो सर्वे करता म्हणटा, पण अजून पर्यंत आमकां डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणल्यार डीपीआर हेजो दिलेलो ना. आनी कालूय आमी तेच सांगले, तुजे कडेन सगळे डॉक्युमेंट्स आहा. तूं म्हणटा युनिटी मॉल घालता, तूं म्हणटा प्रशासन स्तंभ घालता आनी म्हणटा 12,000 स्क्वेअर मिटर ग्राउंड घालता, तो आपले डॉक्युमेंट दाखयता, पण तेणे डिस्कशन जाता, ते वन सायडेड डिस्कशन जाता. तुवें आमकां डीपीआर केन्ना अजून दिवकूच ना, तुवें टेंडर डॉक्युमेंट दिवकूच ना. कॉम कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणून हरियाणाची कंपनी हांगा लॉक करून बसलेली आसा, ते अजून पर्यंत तुवें आमकां सांगूंक ना. सो हे तूं सगळें लुपयता कित्याक? हो डीपीआर तुवें आमच्याच पयशांतून पब्लीक फंडाच्यान तुवें यूज केल्लो डीपीआर केला, तो तूं पब्लिकेक कित्याक दाखयना? दुसरो, 27 स्टेटींनी युनिटी मॉल येता, सगळे तुम्ही डिटेल्स पळया, ऑनलायन डिटेल्स आहा, एलएक्यूचे आन्सर्स आसा. सगळे स्टेटींनी कॅपिटल सिटीन येता, नाजाल्यार तेंचे हितून येता, सिटीनी येता. गोवा एकूच अशें आहा ती विलेजीन येता, चिमलान येता. सो हे कित्याक? हेजो आन्सर आमकां सीएमान रोहन कावंटीन दिवपाक जाय. आतां हरियाणान तेंच्यांनी सगळे आपले डीपीआर, आपले टेंडर डॉक्युमेंट्स आउट केल्ले आसा, पब्लीक आउट केल्ले आसा. ओडिसान तेंच्यांनी डीपीआर केल्लो आसा आनी प्रेझेंटेशन दिल्लें आसा, डीपीआरचे पब्लीक डॉक्युमेंट आसा, सगळ्यांनी तेणी दाखयल्लें बाबा खंय कितें येता, कसो येता, स्टेटाचेर येता, कॉन्क्रीट येता, सगळें दाखयलेलें आसा. हरियाणान सॉरी ओडिसान बीजेपीचेच गव्हर्मेंट आहा, जाल्यार हे गोंयचो बीजेपी गव्हर्मेंट कित्याक हे करिना? सो निवड फोटिंगपणां चलता. फाल्यां तो सर्वे ते करपाचे, जशें की भाऊन सांगलें लेटरार, तेणी फक्त एक युनिटी मॉलाचो झोनल इन्फ्लुएन्स येता तेच करपाक येता. सो आमी ताका ऑफिशियली रिप्लाय दिला, ते आमकां मान्य ना. काल आमी ताका सांगलें, ते लेटराचे आमी रिप्लाय केल्ले आसा तेंकां आयज वचून की ते करपाक जाल्यार फूल जे सर्वे नंबर्स येता, 4-5 सर्वे नंबर्स येता आनी आमची जी प्रॉपर्टीज येता ती तो एक कंजर्व करपाक जाय, तो एक प्रिजर्व करपाक जाय, तेजे सर्वे जावपाक जाय, ना की युनिटी मॉल अकोमोडेट करपाक. हे आमी चालू जावंक कशेंच करून दिवची ना. मागीर इतलें सगळें जाता 15 तारीख सीएमान येवन आमकां कितें सांगलेलें, ही निवड फोटिंग म्हणा सीएमाची पळया. 15 तारीख त्यांनी सीएम सांगलेलें की आपल्याक 2 दीस दिया, हो सेंटराचो प्रोजेक्ट आहा, आपूण तो स्क्रॅप करपाक, रिलोकेट करपाक, तेजें डॉक्युमेंटेशन, तेजो प्रोसेस चालू करता, अशें आमकां आश्वासन दिल्लें. आनी तें आश्वासन घेवपाक आमी पयर गेल्ले. तेन्ना तिने 15 तारीख लोकांच्या उदीर कित्याक सांगूंक ना की आपले 24 कोटी स्पेंड जाला, आपूण हें करूंक शकना म्हणून? ते दीस तेणी कित्याक सांगूंक ना हे? पण निवड फोटिंगपणां तूं ते लोक असले म्हणून आनी आमकां आमची तूं हे सहनशक्ती हे करता, आमी कितले पळय स्ट्रेच करूंक शकता ते तूं पळोवंक शकता. सो सीएम निवड फोटिंगपणां करता आनी तेगे आमी तोंडार सांगलेलें आसा. चिमला गांवान एकटोच मनीस आहा अजून पर्यंत तेणी युनिटी मॉल जाय म्हटला, तो म्हटल्यार पंच मेंबर शंकर नायक. तेजे कितें जालें, बायलांनी तेजी हालत कितें केली, तेजे दुसऱ्या दिसा तेका जजमेंट चेंज करचें पडलें. एमएलएच्या घरा गेले आमी, झेडपीच्या गेले, सरपंच 3 दीस आमकां मेळनासले, तेच्या पंचायतीन रावले, तेच्या घरा गेले, मागीर पंचायतीच्या भायर ताका क्वेश्चन केले. तेणी सुद्दां सांगलें आपूण लोक आहा तर थंय आसा म्हणून. मागीर आमी धडक मोर्चा केलो. सो हो ताका सांगला, तोंडार सांगला. आनी हे माध्यमाच्यान अजुनूय सांगता की फुडलें आंदोलन, आमची स्ट्रॅटेजी रेडी आसा. हंगर स्ट्रायक जे पर्यंत हो युनिटी मॉल चिमलाच्यान स्क्रॅप जायना, प्रशासन स्तंभ आनी युनिटी मॉल दोनूय प्रोजेक्ट स्क्रॅप जायना, हंगर स्ट्रायक चालूच उरतलो. आनी तेज्या मदीं आमची कितें रणनीती आहा, आमचें जें आंदोलन तीव्र जावपाचें तें आमी ऑलरेडी रेडी केल्लें आसा. जेन्ना जेन्ना टायम येतलो ते तुमकां आमी सांगतले. देव बरें.
जर त्यांचो रिपोर्ट फाल्यां तुमच्या अगेन्स्ट येयलो जाल्यार तुमचो स्टेप कितें आसतलो? नाही बाबू कितें सांगू हो रिपोर्ट जो आसा जे तरेन तो एका दिसान हे करपाचो तो रिपोर्ट कळ्ळें न्ही. हांगा सगळे अर्थ टेस्टिंग आसा अर्थाचो आनी कितें आसा तो इतके पुरतो जाग्या पुरतो तेंच्या हेज्या पुरतो स्वार्था पुरतो जो पळय तो 20,000 स्क्वेअर मिटर म्हणटा पळय काय न्हू तेज्या पुरतो ना. म्हणून काल जेन्ना तेंच्यांनी म्हाका राती लेटर धाडलें की अशें अशें आसा तेंच्यांनी फक्त युनिटी मॉलाचो उल्लेख केल्लो आसा. सो ताका लागून इन टू दॅट रिप्लाय टू दॅट लेटर आमी बरयलां आमकां कशा पद्दतीन जाय तितून आमी संपूर्ण जी वेटलँडाची जी एरिया आसा म्हणून तुमकां आमी कितें म्हटलेलें आसा दाखयल्लें आसा की काल आमी सीएमा कडेन उलयतनाय तेच सांगिल्लें जे एनआयओचे दोनूय जे हे आसा पळय काय न्हू एनआयओ रिपोर्ट नंबर 1 एनआयओ रिपोर्ट नंबर 2 सगळे कॉन्ट्रडिक्टरी आसा. रिपोर्ट नंबर 1 म्हणटा 1.55 हेक्टर हांगासर म्हणटा 1.7 हेक्टर कितें एरिया ऑफ वेटलँड. मागीर म्हणटा तो झोन ऑफ इन्फ्लुएन्स आसा ती हांगासर पयल्या रिपोर्टान म्हणटा तो 26.31 म्हणजे 2,60,000 जाली. मागीर झोन ऑफ इन्फ्लुएन्स सेकंड रिपोर्टान म्हणटा एक्स्ट्रीम सारकी 34.81 म्हणजे 35 हेक्टर्स 3,50,000. तितून ते सगळे कितें जाले डायल्यूट जावन गेले सगळे तांकां ते आनी कांय हेच उरना इलेक्शन न्ही. सो हांगासर ही सगळी जगलरी करपा खातीर हेंच्यांनी हे जे दोनूय जे रिपोर्ट आसा हेंच्या मदीं संभ्रम निर्माण केल्लो आसा आनी ते इतकेच हें करूंक सोदता. म्हणजे हांव परतून सांगता परतून तेंच सांगता की जेन्ना हांगासर तो हे हाडलो तेंच्यांनी हांगासर 6 मिटराचेर उदक मेळ्ळें हें हांवें तांकां त्या वेळार सांगिल्लें सीएमाक सांगिल्लें कळ्ळें न्ही. परंतु ते कितें आसा ते पण लक्षात कोण घेतो अशें म्हणून कितें आमची मराठीन एक पळय हें आसा कितकेंय सांग कितकेंय कळ्ळें न्ही उलट्या गाड्याचेर पाणी तें तेंच्या हितून तेंच्यांनी सामकें हे त्रिमुर्ती जे आसा हे आमचे कोण सीएम आमचो पर्यटन मंत्री आनी आमचो आमदार तेंच्यांनी सामकें ठामपणान ठरयल्लें आसा. अरे काल तो खंय कॉन्ग्रेटायजेशनाचेर कितें उलयलो तो कांयच उलोवंक ना काल ते कितें करता हांगासर स्टीलचे हेचेर. अरे तें जर तशें आसा तेच्या खातीर तुवें आजून फावंडेशनूच घालूंक ना न्ही. म्हणजे जशाक तसो तो हें आसा कळ्ळें न्ही. तो प्रोजेक्ट जो आसा तुमी खंय बाबा खंय जागा आसा थंय आमी म्हणना अमकेच कडेन म्हणून ते व्हरून ती मशिनरी जे कितें तुमी तयार केले मॉड्यूल्स केल्ले आसा आनी कितें आसा ते व्हरून थंय तुमी इरेक्ट करूंक शकता न्ही. हांगासरूच कित्याक मारपाक जाय रे बाबा तुमकां हो सादो प्रश्न न्ही. कोणूय म्हणजे सारको लेमॅन आसा जेका कांयच कळना हो सुद्दां म्हणटलो हांगासर तशें काम सुरूच जावना कळ्ळें न्ही. फक्त कितें आसा अर्थ एस्कावेशन जाल्लें आसा हे फक्त पत्रे मारलेले आसा आनी 25 कोटी म्हणजे ते कोटींक व्हॅल्यूच ना. ते आमच्या पळय बायलांक ते कोटी काय हे काय भोगना म्हणून ते तुमगेले कट्ट्यो म्हणून काल तेंच्यांनी कितें केलें सांग असं बरे ते हेजेर कट्ट्यांचेर तेंच्यांनी हें केलें कळ्ळें न्ही. आपलें प्रेझेंटेशन लोककलेचें हें केलें तेंच्यांनी प्रेझेंटेशन केलें. पण फाल्यां तो जातलोच म्हणून येना कित्याक सांग तेंच्यांनी फक्त कितलोच पोर्शन आमी सांगलेलो एंटायर आनी आमी रेज केलो झोन ऑफ इन्फ्लुएन्स समज तर करपाचो आहा जाल्यार हय तो आख्खो फूल करपाचो आसता फूल करपाक सारकें भाऊ इतलोच पुरतो कित्याक तेच म्हणटा तो तुमकां पिशान काडटा पिशान काडटात न्ही जालात न्ही पिशान काडटा म्हणून म्हटलें न्ही अजून आमी धोपरां असो समजता तो फाल्यां जातलेच म्हणून आमकां गॅरंटी ना. आनी हें कितें आमी प्रोटेस्टर ते आमकां झोन ऑफ इन्फ्लुएन्सान पडटा हें पडटा ते आमकां लागलेलें ना. आमी का वो नाका सीएमान कितें सांगला लोकांक जाय ते आपूण करतलो लोकांक हें नाका. आनी सीएमान हें सांगलें की जल जमीन जंगल तो वाचयतलो म्हणून ते कालूय सांगला पयर दिल्ली वचून तेणी भाशण दिलां की कितेंय करता जाल्यार करेज आसपाक जाय आनी कमिटमेंट आसपाक जाय. ताका सांगलें तोंडार की आमच्या बायलां कडेन गांव वचपाक करेज आसा आनी ती कमिटमेंट आसा आनी जातलें आमकां नाका तें नाका न्हू. झोन ऑफ इन्फ्लुएन्स ऑलरेडी कागदाचेर आसा तो चुकलेलो आसा डिमार्केट केल्लेलेच ना कोणूच करूंकूच ना अजून. सो तो आतां फाल्यां कसो जातलो एका दिसान तो सो तो जावपाकूच ना ते शक्यूच ना. सो हे फक्त ते लेटर काल केला पळय ताका आमी ऑफिसान रिप्लाय केला तो तेजेर आमी रावत ना काय जे आमचें कितें आंदोलन ते जातलेच आनी हें फुडें तुम्ही काल आमकां हे सगळे अपडेट्स दिले आमी तुमकां आयज जाणा जावंक सोदताले तुमचो फुडलो प्लॅन कितें आसा ते मातशें आमी ऑलरेडी स्ट्रॅटेजी ठरिल्ली आसा इच एंड एवरी हे जो आसा पळय आमचो आसा फ्युचर कोर्स ऑफ एक्शन आसा न्हू आमी पळय कशें आसा जेन्ना आमी स्ट्रॅटेजिकली काम करता आमी तुमकां अंधारान दिवन काय करचे ना. जेन्ना फाल्यां आमी कितें करतले आयज राती कडेन तर तुमकां सांगतले आमी बाबा फाल्यां आमी अमके कडेन जमपाचें आसा ना ते कळलें आमकां कळ्ळें न्ही.
आम्ही म्हणटा विथ डिरेक्शन ना, आम्ही- प्रोटेस्ट आम्ही- डिरेक्शन कितें तुम्ही तुम्ही हेका कोर्टाक वतले. हो आम्ही करतलेच हो चालूच उरतले इरिस्पेक्ट टू तो तेंचे इंडिकेशन कितें दिसता की ते युनिटी मॉल स्क्रॅप करपाचे ना हो हांगसर हो आमचो स्पॉट आहा तो कंटिन्युअस चालूच उरतले आनी तेज्या पलीकडे आमकां स्ट्रायक करपाक जाय मोर्चा करपाक जाय मागीर आनी कितें करपाक जाय 26 जानेवारी येता मदीं आयतार येता सो सगळे आमी ते केलेले आसा अमक्या दिसा करपाचे तेच्या आदल्या दिसा तुमकां आमी सांगतले अच्छा, काल देवान असे म्हणले की दोन्ही सायडीचे सर्वे हाडपाचे आणि दोन ऑफ इन्फ्लुएन्स हे चेक करपाक तेंचे सांगले की तुम्ही तो वांगडा आशिल्लेच आम्ही असत न्हू वांगडा आमी वचत आसा मग आम्ही तेणी असत कितें म्हटला इतलोच पोर्शन करता म्हणटा इतलोच आमकां तो नाका आमकां जे बाकीचे सर्वे नंबर्स आसा बाकीचे एरियाज आसा ते सगळे वेटलँडाची संपूर्ण संपूर्ण वेटलँडाची जाय संपूर्ण वेटलँडाची जाय आणि तशें रिप्लाय केला तेजो रिप्लाय येता आमी तुमकां सांगता मागीर चेअरमन तशें म्हटलं की आता तुम्ही जर जितली कन्स्ट्रक्शन सायट आहा त्या जागेर जर दोन ऑफ इन्फ्लुएन्स ना त्या जागेर तुम्ही करपाक दिवपाचे नाही नाही हांगा बाबू तो कितें करता जाणा ते तुमकां आनी आमकां गोंयकारांक मिसगायड करता हांगासर फक्त हो झोन ऑफ इन्फ्लुएन्स तितकोच प्रश्न ना त्याच्या पलीकडे वचून हांव परतून म्हणटा आमच्या गांवाची कॅरिंग कॅपॅसिटी जी आसा कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे कितें हांगासर जेन्ना हो सगळो हांगासर वेस्टेज हें जातलो प्रोड्यूस जातलो हांगासर त्या हितून बरोबर तो आमी खंय घालतले उदक जें आसा उदकाचे हांगासर इतके जवळ जवळ म्हाका दिसता 2 हें आसा न्ही MLD कितें आसा न्ही 2 MLDची शॉर्टेज आसा आं आनी डेली 1.5 टन जे आसा हो कचरो आसा तो आमचो डेली उरता आतां सद्या म्हळ्यार हांगासर धरुया युनिटी मॉल आनी हेचो मेळून कचरो कितको जातलो तेंच्यांनी इस्टिमेट केल्लो आसा हें केल्लो आसा रिपोर्ट केल्लो आसा तयार कितको जातलो तो आमचो आतां तो आमकांच उचलचो पडलो न्ही रोहन बरें सांगता की आमी उदक आसा न्हू ते कोणासून हाडटले म्हणून PWD कडसून हाडटले आनी आमी कोणा कडसून हाडटले आमची कोणाची वेगळी एजन्सी आसा कित्याच्या कितें हांगा 70 बोरवेल आसा कित्या खातीर आसा त्यो कित्या खातीर ह्या कदंबा पठाराचेर तेंची हांगासर आस्थापना आसतली कोणाची रोहन खंवट्याची तेणी बोरवेल मारूंक ना हांगासर मारूंक ना हांव विचारता खंयचे उदक येता तेका हांगा उदक मेळटा अरे उदक मेळना म्हणून तर आमी हे तळें जें आसा तळें न्हू हेचे आमी हें करूंक करता न्ही सगळे फुडें दुसरो एस्पेक्ट फक्त एनवायरमेंट रिलेटेड नाल्यार तोयाक लोक लागून अपोज करना आमी हांगा 51 KLDचो म्हणजे 51,000 लिटर्स पर डे STP येवपाचो आहा ते सडन स्टॉक तोया कडेन आसा मागीर 500 किलो सॉलिड वेस्ट जनरेट जावपाचो दिसाक मागीर 300 किलो नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट जावपाचो आहा दिसाक 200 किलो बायोडिग्रेडेबल वेस्ट जावपाचो आसा अशी हे हँडल आमचे कडेन जावची ना म्हणून आमी हो ग्रामसभेनी हे टेक्निकल रिजन्स मेन्शन केल्ले आसा आनी युनिटी मॉल फक्त ते हँडीक्राफ्ट शॉप फक्त 40 येता 40 ग्राउंड फ्लोर आणि अपर फर्स्ट फ्लोर बाकीच्या फ्लोरांचे मल्टिप्लेक्सीस मागीर ते सेमिनार हॉल कॉन्फरन्स हॉल मागीर ते आर्ट गॅलरीज ते येता हे सगळे हायफाय रे बाबा हे आमकां नाका हायफाय जे दुसरे जो हांगासर कसलोच प्रोजेक्ट नाका जे परत आमचे हे डिमार्केशन जायना फाल्यां आता ते पळय हेच्या युनिटी मॉलाक इतल्या पुरते हे करतले तो तुमी भाग घेतले ना आमी रिप्लाय केला तेंच्यानी जर फाल्यां म्हणलें की चार फ्लोरच घालता त्या खातीर तेन्ना ना ते आनी चेंज जावपाक ना ऑलरेडी सँक्शन जाले कन्स्ट्रक्शन लायसन्स जाले टेंडर जाले आनी तेंचे सगळे इक्विपमेंट 25 कोटी म्हणल्यार रेडी जाले सो आनी ते अल्टर जावची ना सो ते फायनल दे आर गोईंग टू 9 फ्लोर्स गोविंद बाब तुम्ही जाणा कलेक्टर नॉर्मली शुड बी इन्वॉल्ड इन सच टाइम इश्यूज वे इन्वॉल्विंग द स्टेट अँड द पीपल तेन्ना प्रोटेस्टाक तो पावलो आतां तेणे कोणाक धाडल्या नाल्यार तो तरी पावलो हिंगा काय बाबा काय ना बाबा नाही एक सादो म्हाजो एक हे आसा असो आतां हांव सॉफ्ट उलयता इतकोच म्हणजे हे जे हे आसा हांगासरले BJP पार्टी जी आसा BJP पार्टी तेका काय कितें तेका संवेदना आसा फिलिंग कितें आसा काय कळना म्हाका आनी जेन्ना मागीर आमी कितें मोदीचेर उलयता शहाचेर उलयता तेन्ना ते सामके फिरियोज जाता अशें सामके कळ्ळें न्ही अरे तुमचो पाय शापाय मरे ते तुमकां हीच देख दिला हांगासर प्रत्येक राज्यान हीच देख दिला बरी देख घेवची मरे ना दामू नायक येना आमचे कडेन उलोवपाक आं
कोण म्हणजे कोणूच त्यांचे येना. फाल्यां फक्त आमच्याकडे हेची मताची भीक मागपाक तुम्ही येतले आणि तुमच्या कितें दिसला आतां हेज्यान फुडें तुमचे ज्यो कितें पाकिटां घेवन आमी हें करतले म्हणून हा इतके हेज्यान फुडें आतां चिंबलकार आसा ते जावचो ना हे लक्षात दवरचें तुमी. आणि हांव परतून म्हणटा की हे ते सेल्फ हेल्प ग्रुप घेवन तुमी जे पळय ते सगळे नाची करता पळय काय न्हू कळ्ळें न्हू त्यो आतां हेज्यान फुडें चिंबलचें हें चलचें ना. ही बायलां आसा ती विचारतली हांगासर चिंबलच्या हेका ग्रुपांक त्यो असल्या हेज्यान फुडें अशें हेजें जीवन तुमी जगनाका म्हणून लाचारीचें. जशें आमी हांगासर हे रावले आसा स्ट्रॉंग रावले आसा कळ्ळें न्ही तशीच तुम्ही स्ट्रॉंग लावची. ही ज्यो सगळी नारी शक्ती आसा पण एकूच निश्चित एकूच सांगता हो जो प्रजासत्ताक दीस जो आसा हो आमच्या खातीर या उपोशणाचे आमी जे कितें एजिटेशन करता तितून हो वेगळो आसतलो आणि खूप वेगळो आसतलो. हे सरकारान मतीन दवरचें. डॉक्टर प्रमोद सावंताक सांगता प्लीज आमी गावडे म्हणून तूं आमकां ग्रांटेड दवरूं नाका. म्हाका परते परते उलोवपाक हें जायना परंतु आयज म्हाका दिसता म्हाका स्वताक आयज म्हाका जाणीव दिसता हे हांव जे इतको हें जाता ह्या म्हज्या शिरंतरांनी जे म्हज्या बापायचें हें आसा रगत जे आसा म्हाजो बापूय आणि आमचो एक दिना काणकोणकर म्हणून असो इतिहास गोंयच्या इतिहासान हे दोगूय हे जे स्वतंत्र सैनीक आसा तेंच्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता जेन्ना गोंय स्वतंत्र जालें तेन्ना पुर्तुगेजाचो झेंडो वयर चोडून सकयल फाडून उडयलो. तेजो पूत हांवें तेन्ना एका वेळार डॉक्टर प्रमोद सावंताक सांगलेलें जशी त्या पोलाचेर ते हे पाकले भितर आसतना थंय पोलासेन पणजे जशी म्हाजे बापायक आनी आमच्या त्या दिना काणको आमच्या काकाक त्या भंय दिसूंक ना तशी म्हाका हांगा भंय दिसना. आमच्या गांवा खातीर मेलो गेलो जाल्यार बेहत्तर म्हाका पडलेलें ना. पूण तुमी हांगासर हे आमचे चिबलकारांचे जे आंदोलन आसा हे चिंगळपाक शक्य ना. कळ्ळें न्हू. आमकां तुमी विकत घेवपाक शक्य ना. चिंबलकारांक हे प्रमोद सावंतान डॉक्टर प्रमोद सावंतान आणि त्याच बरोबर तेंचो जे सेंटराक तेंचे पळय ते गव्हर्मेंट आसा तेंच्यांनी लक्षांत दवरचें. तुमी आमकां एक सीएमान पळय तुमकां कितें सांगलेलें ते रात्री आनी सीएमान तें पाडूंक ना तर फुडें वयता तुमी ते कडेन डिस्कशन करपाचें आनी तुमकां दिसता विश्वास उरतलो तुमचो. ना म्हाका म्हाजो जाल्यार तुका सांगता की जे तरेन हांवें तेका काल इतको सुद्दां तेका हांवें इमोशनली तेका हें केल्लो काल तेका सांगलें हांवें सुरवात करताना सांगलें दोतोर म्हटलें तूं सदां उलयता म्हटलें की म्हाजो DNA जरी एसटीचो नासलो आदिवासीचो नासलो पण म्हाजे आदिवासी कडेन भावनीक नातें आसा म्हणून तेका काल म्हटलें हांवें तुझे जर आमचे कडेन इतके भावनीक नातें जर आसा तुजे कडेन हात जोडून म्हटलें हांव विनंती करता प्लीज आमच्या आयुष्याकडे खेळो नाका आणि हो तुजो युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ म्हटलें आणि दुसरे कडेन खंय तरी व्हर ना हो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचो प्रोजेक्ट आणि कितें आणि आता अजयान सांगला त्या प्रमाणे अरे बाबा मागीर तेन्ना 15 तारखेर तुवें ना आपूण थंय हें करपाक अशें आश्वासन कित्याक दिल्लें. आपूण प्रयत्न करता थंय पत्रव्यवहार करचो पडटलो हें करचें पडटलें या सामकें आमकां मामा करता रे बाबा. फोटींग पडत आम्ही डायरेक्ट सांगला आम्ही लोकांनी सांगला की आनी थंय वचपाचें आमकां गरज ना. आमकां डायरेक्ट सांगला की तुम्ही जर हट्ट धरता तुमकां जाय ते तुम्ही करता आमी आमकां जाय ते करता पण हेका रिस्पॉन्सिबल तूच आसतलो म्हणून सांगला ते डायरेक्ट तोंडार सांगला. न्ही इतको टेक अवे आयच्या येतो डॉक्टर प्रमोद सावंत जे आसा ते इमोशनली गोंयकारांक इतकेंच सांगून हें करता ते अशें पळय इतकी जागा आसा बाकीची जागा गव्हर्नमेंटाची जागा ती आमी सोडटा न्हू तांकां आमी मागता कितकी 20,000 मागता
म्हणजे इमोशनल ब्लॅकमेल करता म्हाका उदो म्हणपाक लागलो की काल तेणी तो असो स्टेटमेंट करून म्हणपाक लागलो तुमचो हें आसा न्ही हांगासरलें एज्युकेशन म्हणपाक लागलो तेणी हें केलें म्हणपाक लागलो हायजॅक केलें म्हणपाक लागलो पूण तरी एकट्यान म्हटलें म्हाका हांवें म्हणलें हायजॅक डॉक्टर प्रमोद सावंत म्हटलें आमचें एज्युकेशन आसा हायजॅक करूंक शकता हायजॅक करूंक शकता काय मरे हो? तुम्ही विचार करा मरे ह्या ज्या मनशान येता आमच्या MLA आनी हेका बाब ते रोहन खंवट्याक आमी थंय आसतना येवपाचें धाडस जायना तोराच्या मनात चांदण्याचो दुबाव न्हू ते जाणा आनी सीएमूय ताका आमच्या मदीं आपयना आमच्या बरोबर आपयना ना सरपंचाक आपयना कोणाक आपयना कित्याक आपयना